नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण घटस्थापना अर्थात शारदीय नवरात्राची धार्मिक माहिती समजून घेणार आहोत. प्रतिवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्राला प्रारंभ होत असतो. हे नवरात्र शरद ऋतूत येत असल्याने याला शारदीय नवरात्र असे सुद्धा म्हणतात. यंदा म्हणजे सन 2025 मध्ये दिनांक 22 सप्टेंबर वार सोमवार रोजी घटस्थापना म्हणजेच नवरात्राला प्रारंभ होणार आहे. यंदाचे हे नवरात्र दिनांक 22 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत असणार आहे. तर 29 तारखेला अष्टमी असणार आहे. यालाच महाअष्टमी किंवा महारात्री सुद्धा असे सुद्धा म्हणतात. संपूर्ण नवरात्रात या अष्टमीचे महत्त्व हे विशेष मानले जाते. आणि दिनांक 1 ऑक्टोबर 2025 वार बुधवार या दिवशी महानवमी असणार आहे. या दिवशी शस्त्रपूजन सुद्धा केले जाते. आणि त्यानंतर दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी विजयादशमी किंवा दसरा हा सण असणार आहे. दसरा हा मुहूर्त 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला आहे. त्यामुळे हा दसरा सर्वच जण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. नवरात्रात घरोघरी प्रतिपदेपासून घटस्थापना केली जाते. घटस्थापना करण्यासाठी मातीचा कलश किंवा तांब्याचा कलश घेऊन तो पाण्याने भरून त्यामध्ये 1 रुपयाचे नाणे आणि सुपारी घालतात. आणि ह्या घटाच्या बाजूने 5 पाने त्याची टोके पाण्यात जातील म्हणजे देठ पाण्यात जातील अशा रीतीने ती 5 विड्याची पाने ठेवतात. आणि त्याच्याबरोबर मध्ये श्रीफळ म्हणजे नारळ ठेवला जातो. आणि या घटाला बाहेरच्या बाजूने कुंकुमाने स्वस्तिकाने अधोरेखित केले जाते. यालाच घटस्थापना असे म्हणतात. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचे टाक असतात. हे देवीचे जे टाक असतात ते या 9 दिवसांमध्ये विड्याच्या पानावर ठेवले जातात. यालाच देव बसणे असे म्हणतात. आणि हे बसलेले देव कुणाच्या घरामध्ये 9व्या दिवशी तर कुणाच्या घरामध्ये 10व्या दिवशी उठतात. यालाच देव उठणे असे म्हणतात. काहींच्या घरामध्ये कुळाचार रीतीप्रमाणे या घटाभोवती वेदिका स्थापन करण्याची पद्धत असते. वेदिका म्हणजे घटाच्या भोवतीने माती पसरून त्यात सप्तधान्ये पेरली जातात. आणि ही सप्तधान्ये 9 दिवसामध्ये चांगली तरारून वर येतात. आणि हे सुद्धा शुभसूचक मानले जाते. त्याचबरोबर घटाला माळ लावण्याची सुद्धा पद्धत ही कित्येक घरातून असते. त्यासाठी शक्यतो झेंडूच्या फुलांच्या माळेचा उपयोग केला जातो. पहिल्या दिवशी पहिली माळ, दुसऱ्या दिवशी दुसरी माळ अशा 9 माळा लावल्या जातात. परंतु काहींच्या ठिकाणी कुळाचाराप्रमाणे विड्याच्या पानांची माळ किंवा तिळाच्या फुलांची माळ ही सुद्धा लावली जाते. आणि या नवरात्रात एक नंदादीप हा अखंड तेवत ठेवायचा असतो. या नंदादीपासाठी तिळाचे तेल वापरावे. आणि त्याच्यासाठीची असणारी ही जी वात आहे ती जोड वात असावी. नवरात्रांमध्ये कुमारिकेचे पूजन हे सुद्धा महत्त्वाचे सांगितलेले आहे. नवरात्रात एका तरी कुमारिकेचे पूजन हे अवश्य करावे. आता घटस्थापना करण्यासाठीची नक्की वेळ कोणती हे सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. साठीचा मुहूर्त हा अश्विन शुद्ध प्रतिपदेला सूर्योदयापासून 10:30 वाजेपर्यंत सकाळी या वेळेतच घटस्थापना करावी. शक्यतो याच वेळेस घटस्थापना करावी, उशीर लावू नये. आणि या 9 दिवसामध्ये देवीची अखंड आराधना किंवा ज्याला जमेल तशी त्यांनी आराधना करावी. 9 दिवसात केलेली ही देवीची आराधना 1 वर्षभरासाठी आपल्या संपूर्ण कुळासाठी आपले रक्षण करण्यास समर्थ असते. आता कोणती आराधना करावी हे सुद्धा थोडक्यात समजून घेऊ. कित्येक जण या 9 दिवसांच्या नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती स्तोत्र ग्रंथाचे पठण करत असतात. ही तंत्रोक्त देवी साधना आहे. हे संस्कृतमध्ये आहे आणि ते किलीत सुद्धा आहे. म्हणून तज्ज्ञ जाणकाराकडून याची माहिती घेऊनच त्याचे वाचन केलेले हे श्रेयस्कर असते. ज्यांना हे जमत नाही त्यांनी ब्राह्मणद्वारा सुद्धा दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण केले तरी सुद्धा चालते. तसेच ज्यांना हे एवढे मोठे ग्रंथ वाचन जमणार नाही त्यांनी मराठीमध्ये असलेले देवी महात्म्य हे सुद्धा पुस्तक ते वाचू शकतात. त्याचबरोबर गीता प्रेस गोरखपूर यांचे सार्थ संक्षिप्त श्री देवी पाठ नावाचे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये देवीच्या स्तोत्रांची माहिती दिलेली आहे आणि त्याचे अर्थ सुद्धा दिलेले आहेत. ही स्तोत्रे वाचल्याने सुद्धा
त्याची पुण्यप्राप्ती ही होत असते। हे पुस्तक मी तुम्हाला दाखवत आहे। हे अशा रीतीचे हे पुस्तक आहे आणि यामध्ये देवीच्या स्तोत्र ही आहेत आणि ही स्तोत्राचे वाचन हे सुद्धा तुम्ही जर केले तर हे सुद्धा अत्यंत लाभप्रद असे आहे। ज्यांना संपूर्ण पुस्तकातील स्तोत्रे वाचणे जमणार नाही त्यांनी किमान यातील कीलक, अर्गला आणि कवच या 3 स्तोत्रांचे जरी पठण केले तरी सुद्धा हे लाभप्रद आहे। त्याचबरोबर यामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र सुद्धा दिलेले आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी ते नक्की पठण करावे किंवा याच्या श्रवणाने सुद्धा अत्यंत लाभ होत असतो। त्याचबरोबर याच पुस्तकामध्ये दुर्गेच्या 32 नावांचे जे एक स्तोत्र आहे त्याचे सुद्धा जर पठण केले तर ते सुद्धा अतिशय लाभप्रद आहे। त्याला श्री दुर्गाद्वा त्रिशन्नाम माला असे नाव आहे आणि या स्तोत्राचे पठण हे सुद्धा अत्यंत हितकारी आहे। आणि ज्यांना यातील काही जमत नाही त्यांनी किमान 9 दिवस सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचे रोज 1 माळ याप्रमाणे 9 दिवस पठण करावे आणि याचे सुद्धा फळ हे अनन्यसाधारण आहे। केवळ एवढी जरी साधना केली तरी सुद्धा त्याचे फल हे वर्षभर आपल्या कुळासाठी मिळत असते आणि म्हणून त्यांनी किमान एवढी तरी साधना ही नक्की करावी। आता या नवरात्रीच्या कालखंडामध्ये काय करू नये हे सुद्धा थोडक्यात समजून घेऊया। या नवरात्रीमध्ये अभक्ष्य भक्षण करू नये, त्याचबरोबर अपेय पान करू नये आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा जड आहार घेऊ नये, कारण या शरद ऋतूमध्ये आपली पचनसंस्था ही कमकुवत झालेली असते आणि त्यामुळे जड आहार हा आपल्या आरोग्यासाठी अहितकारी असतो। आणि साधना करण्यासाठी मन हलके असणे, शरीर हलके असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। म्हणून सुपाच्य असा आहार या कालखंडात घ्यावा असे सांगितलेले आहे आणि त्याचबरोबर कटू शब्द या कालखंडात उच्चारू नये असे सुद्धा सांगितलेले आहे। ही यातील ज्याला जेवढे जमेल तेवढे त्यांनी त्याचे पालन केल्यास सुद्धा देवीची आपल्यावर कृपा होण्यास ही मदतच मिळणार आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे इतरांना सुद्धा याची माहिती होऊ शकेल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका, ज्यायोगे सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास ही मदत होणार आहे। आज आपण येथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह। तोपर्यंत नमस्कार।